नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे स्मार्ट विलेज सावरदरी तालुका खेड जिल्हा पुणे येथे गोंधळजाई यात्रा देवीचा उत्सव येत्या 7 एप्रिल रोजी सावरदरी घाटामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। आज घाटात आलोय, यात्रा कमिटी आपल्याला भेटलेली आहे। मित्रांनो, उद्या रविवार दिनांक 5 तारीख उद्या इथं टोकनाचं नियोजन आहे। 150 गाड्या मालकांना प्राधान्य दिलेलं आहे। इथं एक दिवसाची यात्रा होणार आहे। गावची यात्रा असल्यामुळं बक्षिसांचं स्वरूप पण खूप चांगलं आहे। धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे। आळ्याचं काम पण नियोजन एकदम सुंदर आहे। आज यात्रा कमिटी भेटलेली आहे। गाडा मालकांसाठी काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणे नमस्कार। नमस्ते। परिचय द्या पहिल्यांदा। मी प्राध्यापक संतोष शिंदे, सावरदरी गावचा रहिवासी आहे। गोंधळजाई यात्रेचा उत्सव येत्या 7 तारखेला भव्य बैलगाडा शर्यत सावरदरी घाटामध्ये होणार आहे। तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे सांगा पहिला। स्मार्ट विलेज सावरदरी गावचे ग्रामदैवत श्री गोंधळजाई देवीचा उत्सव दरवर्षी आम्ही चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सर्व सावरदरीकर या ठिकाणी साजरा करत असतो। यावर्षी देखील मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी आमच्या गावचे ग्रामदैवत श्री गोंधळजाई देवीचा उत्सव या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत। या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या खेड तालुका असेल, मंचर आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका असेल, या संपूर्ण भागामध्ये खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत ही शर्यत खऱ्या अर्थानं मोठ्या उत्साहामध्ये भरवली जात असते। आणि म्हणून आमच्या सावरदरी गावाने देखील या मंगळवारी यात्रेच्या निमित्ताने भव्य अशी बैलगाड्याची शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कसं आहे गावचं नियोजन तुमचं यावेळेस या बैलगाडा शर्यतीच्या करिता आम्ही एक दिवसाची ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी भरवलेली आहे। यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा प्रकारचे 3 क्रमांक ठेवण्यात आलेले आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांक 1,01,001 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 75,001 रुपये आणि तृतीय क्रमांक 50,001 रुपये असे 3 इनाम आहेत। त्यानंतर आकर्षक अशी 10 बक्षिसे फायनल करता ठेवण्यात आलेली आहे। पाहुणे नमस्कार। नमस्कार। परिचय द्या पहिल्यांदा। मी अप्पा गोरक्षनाथ शेटे, सावरदरी गावचा रहिवासी आहे। गावची यात्रा आहे, कधीपासून आहे घाटाचं कामकाज चालू, कसं काय? घाटाचं काम गेली 4-5 दिवस चालू आहे आणि यात्रा 7 तारखेला या ठिकाणी गाडी आयोजित केली। किती गाड्या मालकांना प्राधान्य यावेळेस? या वर्षी 150 गाड्या मालकांना संधी आहे फक्त। टोकन झालेत का आपले?
टोकन ऑनलाईन चालू आहे आणि जास्तीत जास्त जरी टोकन झाले तरी त्यातून फक्त 150 गाड्या मालकांनाच संधी देणार आहे. किती तारखेपर्यंत टोकन घेतले जाणार आहे? टोकन सोमवारपर्यंत घेतले जाणार आहे, 6 तारखेपर्यंत. कशी धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन कसं आहे? आळ्याचं नियोजन जसं सरपंच केसरी बैलगाडा शर्यत झाली, गेल्या वर्षी ग्रामदैवत गोंधळजाई मातेची यात्रा झाली, त्याचप्रमाणे या घाटाचं नियोजन राहील. तरुण पिढीचं कसं आहे सहकार्य गाड्या मालकांना यावेळेस? तसं पाहिलं तर सावधरी गावामध्ये तरुण पिढीचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य या घाटासाठी असतं. गेली 3-4 दिवस हे सगळे तरुण सहकारी या घाटासाठी रखडत आहेत, काम करत आहेत आणि 2-3 दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारची धावपट्टी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेली आहे. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी संदीप बाळासाहेब पवार, विद्यमान सरपंच स्मार्ट विलेज सावरदरी. गावची यात्रा आहे, नियोजन खूप मोठं आहे यात्रेचं गावचं. कसं आहे ह्या वर्षी नियोजन तुमचं? खरं तर या ठिकाणी सांगायला आनंद होतोय. आमच्या ग्रामदैवत श्री गोंधळाई देवीची यात्रा दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होते. खरं तर आपल्या पुणे-नगर जिल्ह्यामध्ये बैलगाड्याचा हा जो भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या गावच्या यात्रा जत्रेमध्ये आयोजित केला जातो, त्याच पद्धतीनं आमच्या स्मार्ट विलेज सावरदरी गावामध्ये देखील यावर्षी ग्रामदैवत श्री गोंधळाई देवीचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानिमित्त आमच्या समस्त ग्रामस्थ सावरदरीकर सर्वांनी मिळून या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. वास्तविक पाहता आज या ठिकाणी चैत्र पौर्णिमा म्हटल्याचं झाल्यानंतर अनेक गावांची यात्रा या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये साजरी होत असते, परंतु आमच्या सावरदरी गावांना देखील या ठिकाणी देवीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साह संपन्न व्हावा या निमित्तानं 1 दिवसाचा 7 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आपण या ठिकाणी ह्या बैलगाड्याच्या घाटाच्या संदर्भात सांगायचं झालं तर पुणे-नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी या ठिकाणी सरपंच केसरी बैलगाडा शर्यत ह्याच घाटामध्ये संपन्न झाली होती आणि त्यावेळेस देखील आपण सर्व गाड्या मालकांनी या ठिकाणी ह्या बैलगाडा घाटाला अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव देण्याचं काम या ठिकाणी सर्व पुणे-नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी केलं होतं. खरं तर आमच्या सावरदरी गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या रॅकला बैलगाडा आल्याच्या नंतर अतिशय शिस्तबद्ध आणि खऱ्या अर्थानं पुणे-नगर जिल्ह्यामध्ये एक वेगळी बैलगाडा शर्यत आणि वेगळा घाट या ठिकाणी नावारूपाला आणला होता. अशाच पद्धतीने या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला देखील या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आमची मीटिंग झाली, त्यामध्ये ठरवलेलं आहे की या ठिकाणी जो येणारा बैलगाडा मालक आहे हा आमच्यासाठी सर्व समान राहणार आहेत. त्यामध्ये मोठा बैलगाडा मालक किंवा छोटा बैलगाडा मालक या ठिकाणी कसल्याही प्रकारचं त्यामध्ये आम्ही अंतर आणणार नाही. त्यामुळं माझी पुणे-नगर जिल्ह्यातील सर्व तमाम बैलगाडा मालकांना विनंती आहे, ज्यावेळेस आपण ह्या घाटामध्ये याल त्यावेळेस सर्व सामान्य बैलगाड्यापासून तर मोठ्या गाड्या मालकांना सर्वांना समान न्याय देण्याचं काम या ठिकाणी स्मार्ट विलेज सावरदरी गावातील ग्रामस्थ करतील अशी या ठिकाणी गवाही देतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पाठीमागल्या साईडला रॅकचं नियोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी सुचवल्याप्रमाणे रॅकमध्ये टोकन नंबर 1 पासून ज्यावेळेस सकाळी 8 वाजता घाट चालू होईल त्यावेळेस टोकन क्रमांक 1 पासून या ठिकाणी टोकन पद्धतीने बैलगाड्या घेण्याचा मानस या ठिकाणी आमच्या सर्व यात्रा कमिटीचा आहे. परंतु याला देखील सर्व गाड्या मालकांनी देखील सहकार्य तेवढंच करणे गरजेचं आहे. जर आपण दिलेला टायमिंग वेळेमध्ये जर आला नाही तर निश्चितपणानं आपलं टोकन फी असेल किंवा आज आपण या ठिकाणी बसतो नैसर्गिक आपत्य किंवा पावसाचं वातावरण पाहता या ठिकाणी निश्चितपणानं जो गाडा वेळेमध्ये येणार नाही त्याला शेवटी ज्यावेळेस आमच्याकडं वेळ जर शिल्लक राहिला तर निश्चितपणानं त्या गाड्या मालकाला या ठिकाणी धावपट्टीवर बैल झुपून दिली जाईल. अन्यथा त्या गाड्या मालकाला ज्यांची काही जी टोकन फी असेल ती पूर्णपणे त्याचा एक सिरपळ देऊन मान सन्मान करून या ठिकाणी तो गाडा शर्यतीतून बाद ठरला असं या ठिकाणी सांगितलं जाईल. दुसरी गोष्ट,
बैलगाडा घाट हा देखील सर्व बैलगाडा मालकांना अतिशय धावपट्टी देखील या ठिकाणी आम्ही 390 फुटाची या ठिकाणी धरलेली आहे. त्यामुळं सर्व गाड्या मालकांना निश्चितपणानं या घाटामध्ये उड्या मारण्याचा आनंद या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळं पुणे-नगर जिल्ह्यातील सर्वच बैलगाडा मालकांना या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो, आपण सर्वजण या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीमध्ये याल आणि आमच्या यात्रेमध्ये आपण सर्वजण येऊन या आनंदामध्ये सहभागी व्हाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. निशाणावरती आणि गडावरती कसं नियोजन आहे यावेळेस? या ठिकाणी आपल्या पुणे-नगर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी घड्याळ मास्टर म्हणून त्यांना पुणे-नगर जिल्ह्यामध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व आदरणीय चेअरमन नितीन शेठ तिगळे हे स्वतः या ठिकाणी घड्याळावर असतील. त्याच पद्धतीनं त्यांना हातातल्या घड्याळावर सहकार्य करण्यासाठी आमच्या म्हाळुंगे गावातील सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती दादा वाळके हे या ठिकाणी त्यांच्याबरोबर सोबतीला असतील. दुसरी गोष्ट निशाणावर देखील या ठिकाणी बंटी शेठ साबळे या ठिकाणी राहतील. गाडा मालक आले तर गाडा मालकांसाठी बैल उतरवण्यासाठी धक्के कुठे केलेले? त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर घाटाच्या बरोबर पूर्व साईडला त्या ठिकाणी मोठं मैदान गाडा मालकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने घाटाच्या पाठीमागल्या साईडला म्हणजे उत्तरेच्या साईडला देखील या ठिकाणी बैलगाडा धक्क्यासाठी प्रचंड मोठी अशी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर पश्चिमेच्या बाजूला देखील या ठिकाणी बैलगाडा मालकांसाठी या ठिकाणी धक्क्याचं काम केलेलं आहे. घाटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटीने आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक बैलगाडा मालकाला या ठिकाणी निश्चितपणानं आनंदच प्राप्त होईल अशी या ठिकाणी मी तुम्हाला गवाही देतो. फायनलच्या बक्षिसांचं स्वरूप कसं आहे आपलं? या ठिकाणी फायनलच्या बक्षिसाचं स्वरूप जर पाहायला गेलं तर प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी शाईन गाडी आहे. त्यानंतर 2 नंबरसाठी टू व्हीलर गाडी आहे. 3 नंबरसाठी देखील या ठिकाणी टू व्हीलर गाडी आहे आणि 4 नंबर साठी देखील या ठिकाणी टू व्हीलर गाडी आहे आणि 5 नंबरसाठी देखील या ठिकाणी टू व्हीलर गाडी आहे. अशा एकंदरीत पाहता 5 टू व्हीलर फायनलसाठी आहेत. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 6 नंबरला कोटी मशीन आहे. त्यानंतर 7 नंबरला देखील या ठिकाणी फ्रीज आहे. 8 नंबरला देखील फ्रीज आहे. 9 नंबरला देखील फ्रीज आहे आणि 10 नंबरला देखील फ्रीज आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी फायनलचे बक्षीस या बैलगाडा घाटामध्ये आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट बैलगाडा घाटाच्या संदर्भात सांगायचं झालं तर या ठिकाणी टोकन पद्धतीने सर्व बैलगाडा सोडले जातील आणि प्रत्येक 15 गाड्यांना या ठिकाणी ठराविक टाइम या ठिकाणी दिला जाणार आहे. समजा सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत या ठिकाणी 15 बैलगाडी त्या धावपट्टीवर धावले जातील. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटीने केलेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी 70 फुटावर देखील काढण्याचा नेम या ठिकाणी यात्रा कमिटीने आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी धावपट्टी दिवसभर चालेल. त्यानंतर फायनलसाठी देखील काही नियमावली या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत, परंतु काही नियमावली या ठिकाणी यात्रा कमिटीने राखीव ठेवलेल्या आहेत आणि फायनलसाठी देखील 60 फुटाचं कांड ठेवण्याचा या ठिकाणी यात्रा कमिटीने निर्णय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट या बैलगाडा घाटामध्ये अतिशय शिस्तप्रिय आणि पूर्ण घाट हा CCTV कॅमेऱ्याच्या निरीक्षणाखाली असणार आहे. त्यामुळं सर्व गाडा मालकांना या ठिकाणी माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील, आपण सर्वांनी या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये यावे, आमच्या यात्रा कमिटीला सहकार्य करावे. निश्चितपणानं आपल्याला देखील यात्रा कमिटी तेवढंच सहकार्य करेल ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सर्व गाडा मालकांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व बैलगाडा मालकांना विनंती करतो, आपण सर्वजण आमच्या सावरदरी गावच्या बैलगाडा घाटामध्ये आपण सर्वजण बैलगाडा मालक असेल, बैलगाडा शौकीन असेल, सर्व मंडळींनी या ठिकाणी आमच्या या आनंदामध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी विनंती करतो. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहणार? या ठिकाणी आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीनुसार या ठिकाणी आमची यात्रा त्याचप्रमाणे शासनाने जे काही नियम दिले त्या सर्व नियमाचं पालन करून या ठिकाणी यात्रा संपन्न होईल. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार या ठिकाणी
आम्ही 2,000 रुपये टोकन फी ठेवलेले आहे, परंतु 500 रुपये ही आमच्या यात्रेसाठी या ठिकाणी आपण कट करणार आहोत आणि उर्वरित 1500 रुपये ही पूर्णपणे गाड्या मालकांना दिली जाणार आहे, याची देखील गाड्या मालकांनी नोंद घ्यावी. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर बघायला भेटेल? या ठिकाणी आपलं अखिल भारतीय लाईव्ह युट्यूब याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ही यात्रा पूर्णपणे लाईव्ह पाहायला मिळेल. पाहुणे नमस्कार, नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी चिंबळीचा भूमकर मंडप डेकोरेटरचा प्रोप्रायटर निलेश दादासाहेब भूमकर. सावरदरी घाटामध्ये आपल्याला काम भेटलेलं आहे. किती बोंगे लावलेली आहे घाटासाठी? 125 बोंगांचं नियोजन आहे. अजून काय काय नियोजन येतं तुमचं? बाकी दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आमचं जरा जंगी बैलगाडा करण्याचं डोक्यात आहे. म्हणजे आवाजाचं म्हणा किंवा मंडपचा विभाग म्हणा, चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. काय काय अनुभव आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये? काय अनुभव आले? बैलगाड्या अनुभव म्हणजे चला म्हणजे चांगली आवड आहे, आम्हालाही चांगली आवड आहे. आणि या गावामध्ये जे आमचे जे यात्रा कमिटीचे लोक आहे ही पण खूप चांगली आहे, प्रतिसाद चांगला आहे. आमच्या मुलांना इथं सगळ्या ज्या गोष्टी काय लागत असतील, काय अपुऱ्या पडत असतील, त्या जागच्या जागेवर जिथल्या तिथं भेटत आहे. आम्हाला सगळं व्यवस्थित आहे. असं सप्त्याचं पण काम आपणच घेतलंय? सप्त्याचं पण काम आमच्याकडे. काय काय तिथं नियोजन? सप्त्याला मोठा मंडप आहे, त्याच्यानंतर लाइटिंगचं चांगलं रोषणाई आहे, त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम, जेनसेट, ज्या कोणत्या गोष्टी लागतात सप्त्यामध्ये त्या सगळ्या आहे. आणि गावकऱ्यांनी पण चांगलं नियोजन केलंय. सकाळपासून नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, चांगल्या पद्धतीचं नियोजन, साफसफाई, व्यवस्था, मंदिराचं काम सगळ्या पद्धतीने चांगलं आहे.